नमस्कार, जुबेदा किचन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज नेहमीच्या पदार्थांऐवजी मी एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे। चमचमीत आणि झणझणीत पदार्थांचे व्यवस्थित पचन व्हावे याकरता उपयुक्त अशी तांबूल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तांबूल हा माहूरच्या रेणुका मातेचा प्रसाद आहे। पानाची अजून एक गंमत आहे। तांबूल नावाचा एक प्रकार होता। पान लावायला जमायचे नाही, त्यामुळे पानांचे सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करून कुटायचे। आजकाल हे सर्वजण प्रिफर करतात। हे तांबूल तुम्ही खास संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी सुद्धा वापरू शकता। तुमची सर्वजण तारीफच करतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांबूल बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे 25 कपुरी पाने। ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। त्याचे देठ काढून घेतलेले आहे। याशिवाय चवीनुसार पिठी साखर, काश्मीरी खुशबू पावडर, काठ पावडर, चुना, गुलकंद, 50 ग्रॅम धना डाळ, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी बडीशोप, 5 ते 6 विलायची, 10 ते 12 लवंगा, अर्धी वाटी चिकनी सुपारी। याऐवजी तुम्ही लाल सुपारी देखील घेऊ शकता। सुपारीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। प्रथम प्रत्येक पानाला चुना आणि काठ लावून घ्यावा। नंतर ही सर्व पाने कात्रीने बारीक कापून घ्यावी। एका पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यावे। यात अर्धी वाटी चिकनी सुपारी टाकून मंद गॅसवर भाजून घ्यावी। त्यामुळे याची भरड काढणे सोपे जाते। नंतर याच पॅन मध्ये बडीशोप मंद गॅसवर भाजून घ्यावी। यामध्ये विलायची, लवंग घालून मंद गॅसवर भाजून घ्यावी। बडीशोप मंद गॅसवर भाजून झालेली आहे। छान वास सुटलेला आहे। गॅस बंद करून यात धना डाळ आणि खोबरे किस टाकून थंड करायला ठेवावे। धना डाळ ही ऑलरेडी भाजलेलीच असते। नंतर मिक्सरच्या भांड्यात कापलेल्या पानांचे तुकडे आणि काश्मीरी खुशबू आणि गुलकंद तुमच्या आवडीप्रमाणे घालून मिक्सरला बारीक यानंतर धना डाळ, खोबरे, बडीशोप खीस, लवंग आणि विलायची ह्याची सुद्धा मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्यावी। सुपारीची देखील बारीक भरड करून घ्यावी। हे सर्व मिश्रण परत एकत्र करून सर्व एकत्र मिक्सरला बारीक करावे। यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे पिठी साखर टाकून एकत्र करावे। तयार झाली आपली तांबूलची रेसिपी। जेवणानंतर खायला तांबूल हा पानांचा प्रकार आपण पाहिलाच आहे। कराल ना हा घरी? केल्यानंतर मात्र फोटो काढून पाठवायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जुबेदा किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।